टिटवाळा परिसरामध्ये पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या वादातून मराठी कुटुंबियांना मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे। आता मनसेकडून संबंधित परप्रांतीय व्यक्तींवर ठोस कारवाईची मागणी होतीये। मोरया नगरी परिसरामध्ये राहणारे योगेश शिंदे यांच्यावर मारहाणीचा आरोप केला। या भागामध्ये पाईपलाईनमधून सतत पाण्याची गळती होत होती। या संदर्भात बिल्डरकडे तक्रार करण्यात आलेली होती। पाईपलाईन दुरुस्तीचं काम किती वेळा करू असं सांगून बिल्डरनं काम करण्यास नकार दिला। अखेर रहिवाशांनी स्वखर्चानं दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला। या कामाबाबत शेजारी राहणाऱ्या सुनील भाटन यांना देखील माहिती देऊन सहमती घेण्यात आली होती। मात्र काम सुरू करण्याच्या मुद्द्यावरून अचानक वाद निर्माण झाला। या वादाचं रूपांतर हाणामारी झालं। सुनील भाटन आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप शिंदेंनी केला। दरम्यान आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पाण्याच्या पाईपावरून भांडणं आली। एक आमची गटाराची पाईपलाईन फुटलेली, तर आम्ही पैसे काढून असे बिल्डरकडे गेलेलो। तर बिल्डर काय बोलला की आता आम्ही एकदा दोनदा बनवून दिले पाईपलाईन, आता आम्ही बनवून देणार नाही, तर तुम्ही तुमच्या पैशाने बनवून घ्या ती। तर आम्ही गेलो तिथे, तर त्यांनी नकार दिला बिल्डरनी। म्हणून आम्ही काय ठरवलं की आता बिल्डर नकार देतोय तर आपण म्हणजे स्वतःच्या खर्चाने आपण पाईपलाईन आपली बनवून घेऊया। तर प्रत्येकानं पैसे काढायचे ठरले, प्रत्येकाने दिले पण पैसे। तर आम्ही काय बोललो, आता लेबर आम्ही शोधत होतो पण लेबर आम्हाला काय भेटले नाही त्या दिवशी। तर बोललो चालू आता लेबर नाही भेटत, तर बोललो आपण प्रत्येक घरातनं एक एक माणूस आपण येऊया आणि ते काम करून घेऊया गटाराचं। मी हे दोघं जण काय बोलले भैये, दोघं भाऊ की मी माझा धंदा सोडून येऊ शकत नाही। तर बोललो ठीक आहे, धंदा नका सोडू, तुमचा काय आमचं लेबर चार्ज असेल ना तो द्या आम्हाला। तर पहिला तो नाही म्हणून बोला नाही देणार नाही, कशाला का आम्ही काय लेबर चार्ज देऊ। तर नंतर तयार झाला की ठीक आहे चालेल घ्या म्हणून। नंतर मग काम बिम झालं सगळं व्यवस्थित गटाराचं, आणि आम्ही रात्री त्यांच्याकडे लेबर चार्ज काढायला गेलो तर त्यांनी डायरेक्ट हातच उचलला शिवीगाळी करून। मी ॲडव्होकेट शिळकंदे, महाराष्ट्र निर्माण सेना कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे। मला यांचा फोन आला आणि फोनवरती यांनी सांगितलं की अशा प्रकारची घटना घडली आहे। त्यामध्ये सदरचा इसम डायरेक्टली असं बोलतोय की मी भैया आहे, हम लोगों को क्या तुम लोगों ने कम समझा है क्या। माझा सरळ महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न आहे की हे जे परप्रांतीय लोंढे आपण पोचतोय हे फक्त ह्या कारणासाठीच पोचतोय की आणखी दुसरं काही कारण आहे याच्या मागे।